सभागृहात रम्मी खेळतात मोबाईलवर. मला वाटतं ह्याच्या सारखी असंवेदनशीलता सरकारची कुठंच नाही. मला वाटतं असे लोक आज मंत्रिमंडळात आहे याचंच दुर्दैव आहे. बरं, पहिली घटना नाही आहे यांची. कुठं ओसाडगावची पाटील की म्हणतात, कुठं ढेकळाचा पंचनामा करायचा का म्हणतात, कुठं कर्ज घेऊन तुम्ही साखरपुडे करता म्हणतात, आणि आता रम्मी खेळतात. मला वाटतं अशा प्रकारचे मंत्री, कॅबिनेट मंत्री, कृषी विभागाचा कार्यभार असणारे हे राज्य सरकार, देवेंद्रजी फडणवीस यांची मजबुरी आहे अशा या सगळ्या लोकांचं सहन करणं, असं मला दिसतं. परंतु अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे. अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील, परंतु सगळ्यात महत्त्वाचं सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, असं आमचं सरकारला आव्हान आहे. कारण म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे. रम्मी खेळायचं तर खेळत बसा ना घरी, तुम्ही 24 तास खेळा. सभागृह कशासाठी असतं? जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. सभागृह कामकाज कशासाठी असतं? रम्मी खेळण्यासाठी असतं का? म्हणून अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे. यांना मंत्रिमंडळात राहण्याचा 1 मिनिट सुद्धा अधिकार नाही. बच्चू कडूची आता सत्ता नाही म्हणून बच्चू कडू आंदोलन करतात. सत्तेवर असताना बच्चू कडूंनी काय काय केलं हा पण आमचा प्रश्न आहे. शिवसेना आंदोलन करत असते, पण याच सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे. याच सरकारने आता शेतकऱ्यांच्या विम्याचे जे मी आत्ता सांगितलं ट्रिगर कमी केलेले आहे. आणि म्हणून असं काही जरुरी नाही बच्चू कडूंनी केलं म्हणून आम्ही करणं जरुरी. आम्ही केलं 8 दिवसाचं आंदोलन, पूर्ण मराठवाड्यात केलं आम्ही आंदोलन. आणि आताच्या घडीला शेतकरी पीक पाणी सगळ्या विषयात गुंतलेले असताना आताच्या घडीला आंदोलन हे मला असं वाटतं योग्य कालावधी आंदोलनाचा आत्ताचा नाही आहे. हे बाय, हे एखाद्या हॉटेलमध्ये लकीली दोघे पोचणं म्हणजे काय भेट झाली अशातला काही भाग नाही आहे. आणि आदित्य साहेबांनी स्पष्ट केलं आहे की मित्रांबरोबर डिनरचा प्लॅन त्यांचा होता म्हणून ते हॉटेलला गेलेले होते. आणि मला असं वाटत नाही याच्यावरती काही भेटायचं असतं तर खुला भेटले असते ना ते. आता अधिवेशनाच्या दरम्यान उद्धवजी ठाकरे साहेब भेटले नाही का देवेंद्र फडणवीस? अजून भेटायचं तर खुलं वेळ घेऊन त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटता येईल. मग त्याला असं संदिग्ध भेटण्याची गरज काही नाही ना आदित्य साहेबांना. तसं ते ठाकरे ते असं करणार पण नाही, भेटायचं तर डायरेक्ट भेटतील, त्याला काय प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं संत असलेले प्रताप सरनाईक ज्यांची ईडीची इन्क्वायरी असताना सत्तेसाठी ज्यांनी गद्दारी केली त्यांनी संधी साधूपणावर बोलू नये, एवढं सांगता येईल. काय आता पुढची रणनीती असणार आहे? विधान परिषदेची परत निवडणूक लढवणार, काय करणार? लोकसभेसाठीची परत हे पहा, शेवटी मी संघटनेचा सैनिक आहे आणि या सैनिकांनी काय करावं ठीक आहे, मी माझ्या मनाने ठरवत जरी असलो तरी शेवटी त्याला दिशा देण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांचा असतो. आणि म्हणून मी सैनिक असल्यामुळं पक्षप्रमुख ज्या पद्धतीनं निर्देश देतील, दिशा देतील त्या पद्धतीनं मी काम करेल, करत आलेलो आणि करेल.
आणि याच्यात आता काय हे आता मी संघटनेचा विभागीय नेता आहे, पूर्ण माझ्याकडे पूर्ण मराठवाड्याची जबाबदारी आहे, कामाला कमी नाही आहे. निवडणुकीच्या मार्गाने जाईल ना, जी निवडणूक होईल ती लढेल आणि जाईल. लढवेल ना, का नाही लढवणार? माझा मतदारसंघ तो मी लढेल, त्याला काय प्रॉब्लेम आहे मला लढायला. मागच्या जुळवलं तसं पुन्हा जुळवू, त्याला काय प्रॉब्लेम आहे. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना हाऊसमध्ये दिलेली अप्रत्यक्ष ऑफर, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची भेट, त्यानंतर तुम्ही म्हटलं संदिग्ध असं काही नाही, म्हटलं सीएम आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये पोहोचणार. या तिन्ही घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी एकमेकांना पूरक आहे तसं बोललं जातं. काही सुरू आहे का तुमचं? हे पहा, मी सांगितलं की उद्धवजी विधान भवनात मुख्यमंत्र्यांना खुल्या पद्धतीने भेटले. कोणत्या विषयावर भेटले हे पण थोडी आहे. विरोधक आहोत आम्ही एकमेकांचे, दुश्मनी थोडी, आमची तोंडच बघायचं नाही असं थोडी आहे. विचाराची लढाई चालू राहील. त्याच्यामुळे असं भेटणं याला फार आपण वेगळं समजण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. वेगळं समज नाही, पण विचारांच्या लढाईसोबत जोडण्याचं गणित सुरू आहे का? असं काही मला तरी दिसत नाही. उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाखतीमध्ये एक बाब स्वीकारली की पराभवामागं शेवटपर्यंत जी खेचाखेची झाली विधानसभा निवडणुकीमध्ये, हा मतदारसंघ मला, तो मतदारसंघ मला, त्याच्यामुळे वेळ लागत गेला सगळा. महापालिकेमध्ये आता ही खेचाखेची चालणार आहे की वेगळा निर्णय होणार? महापालिका आणि विधानसभेत फरक आहे. विधानसभेत सगळ्यात आधी जागा वाटप होतो, जागा वाटपानंतर उमेदवार ठरवावे लागतात, उमेदवारानंतर प्रचार करावा लागतो. प्रचाराला काही काही विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागातले फिरायला महिनाही पुरत नाही. आणि म्हणून जर लवकर उमेदवारी ठरलेली असली तर मला असं वाटतं जास्तीत जास्त वेळ आपण जनतेशी संपर्क साधू शकतो, प्रचार करू शकतो. ते विधानसभेत काही ठिकाणी होऊ शकलं नाही. ही भावना मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी व्यक्त केली. महापालिकेचे वॉर्ड छोटेसे असतात, फिरायला 2 दिवस लागतात फार झालं तर. केशव उपाध्यायचं एक विधान आहे, 2 दिवसापर्यंत चालणार का आता? आघाडी करायची की नाही? वाटतं तुम्हाला इलेक्शनचा टाइम टेबल माहिती नसतो. 3 आठवडे आधी सगळी प्रोसेस असते. लोकसभा लढवण्यासाठी तुम्हाला भाजप आणि शिंदे गटांच्याकडून ऑफर आल्या होत्या का? कशा ऑफर आल्या होत्या? हे मी एकदा काल सांगितलेलं आहे आणि तो विषयाला आता काही अर्थ नाही, संपला. आता वर्ष निघून गेलं त्याला. सांगितलं मी काल, खुलं सांगितलं आल्या होत्या म्हणून. सांगितलं सगळं काल सांगितलं मी. काल डिटेल सांगितलेलं आहे. रिपीट नको. आता तो विषय संपून गेलेला आहे. आता नवीन विषय. एका विषयाबद्दल उत्सुकता आहे. काल तुम्ही तिथेच बोलताना असं म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आलं तर आनंदच होईल. मला तुमचं वाटते हे थोडं भावनिक होतं, याबद्दल तर सांगा मला. नाही, भावनिक असं मी त्याविषयी सभागृहात सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब असताना बोललो होतो की मनाला वेदना होतातच ना. सगळे एकमेकाशी जोडलेले, रक्ताशी नात्यानं जोडल्यासारखे असणारे लोक एकमेकांच्या विरोधात गेले तर याच्या मनाला वेदना होत असतात. त्या वेदना मी परवा सभागृहातही आणि काल एका चॅनलला बोलताना त्याही मी व्यक्त केलेल्या आहे. तुम्ही ओलावा दाखवताय, तिकडे शिंदे मात्र उद्धव ठाकरे आले की दूर पळून जातात. दूर पळणं किंवा जवळ येणं हा भाग वेगळा आहे. पण एक त्यांच्याही मनाला तर काही ना काही वाटत असेलच ना. वाटतंच, त्याला काय नाही वाटत असं करू ताबडतोब समजतं ना, कारण तेही शेवटी संघटनेचं काम करत होते. लोकसभेला स्ट्रॉंगली ऑफर कोणाची होती? अरे झालेल्या विषयाला काही अर्थ नाही ना आता. आले पुन्हा तुमच्याकडे गद्दार शब्द राहील की नाही राहील? म्हणजे गद्दार म्हणणार की कोणाला? समजा ते दोन्ही जवळ यायला पाहिजे, ते गद्दार राहतील की नाही नंतर? समजा तुमच्या एका केस मिळाले. हे पहा, छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकरांना सुद्धा
खाफी-खान झाला होता नेताजी पालकर, पुन्हा नेताजी पालकर करून घेतलं होतं. एवढंच मी बोलेल, बाकी नाही बोलणार. शुद्धीकरण करूया सगळं. शुद्धीकरण करून घ्या म्हणजे थोडक्यात. मी आता एवढंच सांगितलं, बाकी काही बोलत नाही मी. गंगापूरचे आमदार जे आहेत, प्रशांत बाम, त्यांनी मनपा आयुक्तावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप केले. जवळपास 29 मिनिटं सगळं भ्रष्टाचाराचे आरोप केले. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणात? मी नाही ऐकलं काय आरोप केले, मी नाही ऐकले कधी. 29 मिनिटं मला नाही माहिती काय. पक्ष बोलायला पण तयार नाही या सगळ्या प्रकरणात. काय का नाही, आम्ही आमची भूमिका मांडली कमिशनरांच्या विषयी. कमिशनरांनी जे काय 67(3)(c) वापर केला तो चुकीचा केलेला आहे. कमिशनर मनमानी करतात या महापालिकेत, ठेकेदारांना मदत करतात, राजकीय हेतूनं काम करतात. स्पष्टपणे सांगतो मी, त्याला काय कमिशनरला घाबरायचं आहे? भ्रष्टाचाराचा सुळसुळाट महानगरपालिकेत आहे. मी कमिशनर करतो असं नाही म्हणणार, पण महापालिकेत भ्रष्टाचार आहे, मनमानी चालू आहे ना. आता अतिक्रमण वाढताना मनमानी झाली नाही का? तर कुठं आम्ही त्यांची बाजू घेतो? 67(3)(c)चा वापर काय घरातले कामं करण्यासाठी? आम्ही काय महापालिका माहीत नाही का आम्हाला? 25-30 वर्षांनी आम्ही महानगरपालिका पाहतो, 30-35 वर्षांनी. तेव्हा 67(3)(c) कुठं वापरतात आम्हाला माहिती आहे. पण आत्ताच्या घडीला कॉन्ट्रॅक्टरसाठी आणि राजकीय हेतूनं कमिशनर काम करतात, हे स्पष्ट सांगतो. म्युन्सिपल कमिशनर स्वतःच्या यासाठी गुत्तेदारांसाठी. आता मी सांगतो, स्वतःचे गुत्तेदारांचे कचराचं प्रक्रिया होती, त्या कॉन्ट्रॅक्टरला हाकलून दिलं. कमिशनरला होतं कोणती तरी एजन्सी आणायची. आता ज्या एजन्सी आहे, राणा असेल कोणती असेल, यांना हाकलून द्यायचं, कारण दुसरी एजन्सी त्यांना आणायची आहे. मला कोणत्या एजन्सीची प्रेम नाही आहे, मला काही घेणं नाही कोणत्या एजन्सीची. पण कमिशनरचा व्ह्यू स्वतःच्या मर्जीतल्या किंवा काही राजकीय पक्षातल्या नेत्यांच्या सजेशननी वेगवेगळ्या एजन्सीज गुत्तेदारांची आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्या हेतूनं कमिशनर काम करतायत, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळं विरोधी पक्ष घाबरायचं काय गरज आहे? सत्ताधारीच त्यांच्यावर टीका करतोय. प्रशांत बाम का विरोधी पक्षात आहे का? प्रशांत बाम सत्ताधारी पक्षात आहे. तो परिणय फुके आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यांनी टीका केली तर कोणत्या टेबलवर किती टक्के घेतले जातात म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं कमिशनरांचं निश्चित ज्या पद्धतीनं आता आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन झालेला आहे, जे रस्ते डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये इथले सजेशन मोठे होते, कमी कसे झाले? तुम्ही इकडे मोठे रस्ते करायचे म्हणता, करा, पण इथल्या डीपी प्लॅन मधून मोठे गेले ते छोटे होऊन कसे येतात? याला कोणी नाही विचारत. कोणी पाठवला डीपी प्लॅन? कमिशनरनीच पाठवला ना. आणि म्हणून कुठंतरी मंत्रालय असेल किंवा कमिशनर असेल, यांच्या साठ्या लोट्यातून डीपी प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले. हा भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे, हा साधा प्रकार नाही आहे. घरकुलामध्ये काय काय झालेलं आम्हाला माहित नाही. हर्सूलच्या घरकुलामध्ये कमिशनरनी काय काय केलेलं, काय काय नाही आम्हाला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी. मांजर दूध डोळे बंद करून दूध पित असेल तर असं कोणी बघितलं नाही किंवा कोणाला माहिती नाही, समजायची गरज नाही. महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे आणि कमिशनर त्याचा प्रमुख आहे. त्याच्यात काय विशेष? स्थानिक कामगारांचा बी यावेळेस प्रश्न उपस्थित. मला असं वाटतं आपण विषयावर बोलू, फार कॉर्पोरेशनवर चर्चा बस. त्यांचं एक वाक्य आहे, हां. आजची मुलाखत म्हणजे उद्धव ठाकरेंची मुलाखत हां. हा गोंधळात गोंधळ होता. राजसोबत मराठीच्या मुद्द्यावर मिठी मारायची आणि त्याच वेळी मनसे सैनिक इतरांना मारझोड करत आहे आणि दुसरा एकमेकांना पुणे अच्छा की असं सांगताय. भाषा सुरू आहे, एकतर तू राहील नाही तर मी राहील, आणि मुख्यमंत्र्यांना दुसरीकडे सल्लेही देत आहे. किती गोंधळ करणार असं भाजप काय आहे. काय गोंधळ? याच्यात शब्द आहे फक्त गोंधळ, पण गोंधळ काय जरा स्पष्ट केलं तर बरं होईल. फक्त शब्द आहे गोंधळ, पण गोंधळ काय झालं ते सांगावं. गोंधळ काय झालेला आहे? सुस्पष्टपणा आहे सगळ्याच्यात. गोंधळ काय? तुमचा गोंधळ आहे. भ्रष्टाचार करत नाही म्हणायचे सगळे भ्रष्टाचारी भरलेले आहेत. साधन सुचिताच्या गोष्टी करतात, सगळे साधन सुचिता हरवलेले आहेत. तुमचेच लोक माता भगिनीवर अन्याय अत्याचार करतात, तुमचेच लोक गुंडागर्दी करतात, तुमचेच लोक भ्रष्टाचार करतात. तुम्हीच भ्रष्टाचार. सततच्या अधिवेशन झाल्यावर सातत्यानं मागच्या 6 वर्षात मी या अधिवेशनात काय केलं याची माहिती संभाजीनगरात येऊन पत्रकार परिषदेत देत असतो. एकही
अधिवेशनानंतर काय केलं हे कोणाला विचारायची वेळ मी येऊ दिली नाही आणि म्हणून हे अधिवेशन झाल्यावरही तसं 3 आठवड्याचं आणि तसं 15 दिवसाचं, कारण प्रत्येक आठवड्याचे 5-5 दिवस फक्त 15 दिवसाचं हे अधिवेशन झालं. मी जे काही विधिमंडळाचे जे आयुध आहेत, डिव्हाइस आहेत, याचा पूर्ण वापर या निमित्ताने केला. जसं 289चा प्रस्ताव असेल, 15 दिवसात 16 प्रस्ताव मी मांडले. तारांकित प्रश्न मी 42 टाकले, त्याच्यातले 5-7 प्रश्न आले, परंतु 42च्या 42 उत्तर आलं. मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात अर्धा तास चर्चा मी मांडली. संभाजीनगर शहरातील बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भात चर्चा केली. धनगर विद्यार्थ्यांचं जे हॉस्टेल्स आहे त्याच्या संदर्भात चर्चा, जी संभाजीनगरात आणि जालन्यात या हॉस्टेलच्या विषयी काही प्रश्न निर्माण झाले होते त्याच्याविषयी मी चर्चा उपस्थित केली. आणि संभाजीनगरातले, मराठवाड्यातले अनेक विषय हे उपस्थित केले सरकारकडे. मग त्याच काळात जे छावणीमध्ये घटना झाली होती, अधिवेशन सुरू होत असताना चिंचडगाव इथं वैजापूरमध्ये एका महिला कीर्तनकारांची हत्या झाली होती. संभाजीनगर महापालिकेचे काही विषय असे सगळे घेऊन मला असं वाटतं या अधिवेशनात मुद्दे मांडले. आडगाव जे आहे, पॉवर ग्रीड आपल्याकडे झालेला आहे पिंपरीजवळ, इथून अजून ह्या पॉवर ग्रीडच्या जे बाधित लोक आहे यांचा प्रश्न अजूनही बऱ्याच याच्यातला शिल्लक आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील धानोरा, लासू स्टेशन येथील काही भ्रष्टाचार होता, जलजीवन मिशनचे काही विषय होते. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट नगर जे आपल्याकडे व्हायचं आहे वाळूजला, त्याच्याविषयी. त्याचप्रमाणे जलवाहिनीच्या बाबत आणि जे BNCचं PWDचं काम आहे रस्त्याचं, त्याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील समाज कल्याण, बालविकास विभाग, गुन्हेगारी याविषयी सुद्धा मी प्रश्न उपस्थित केले. घरकुल जे आहे, अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल, याच्याविषयी सुद्धा मी सातत्यानं मुद्दे मांडलेले आहेत. आणि म्हणून जेवढं शक्य आहे तेवढे मुद्दे संभाजीनगरचे, कारण शेवटी मी राज्याचा विरोधी पक्षनेता असताना मला या संभाजीनगरचे मुद्दे तर मांडावे लागतील, परंतु राज्याचे जे महत्त्वाचे विषय आहे आणि त्याच्याही मग शेतकऱ्यांचे विषय असेल, कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल, राज्यातील उद्योगाचा विषय असेल, शिक्षणातील झालेले भ्रष्टाचार असेल, मग हिंदी सक्तीचा मुद्दा असेल, शक्तीपीठ मार्गाचा विषय, 11वी प्रवेश अजूनही झालेले नाही पूर्ण, पोलीस बांधवांचे अनेक विषय या अधिवेशनात मी मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. सरकारने काही प्रश्नाला सकारात्मक तर काही प्रश्नाला सरकारच्या नेहमीच्या पद्धतीनं नुसतं थातूर-मातूर अशा पद्धतीनं मुद्दे मांडले. जालन्याचं जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे मागच्या 70-80 दिवसानं, 80-85 दिवसापासून, तो नांदेड जालना कनेक्टिंग मार्ग समृद्धी मार्गाला होतोय, त्याचा भूसंपादन आणि त्याच्यातून निर्माण झालेले प्रश्न, असे विषय मला असं वाटतं मांडण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्याच्या विषयाचा जर उल्लेख केला तो हिंगोलीचे असतील, नांदेडचे असतील, हिंगोलीचा हळद संशोधन केंद्राचा मुद्दा, बीड गेवराईमधले काही मुद्दे होते, धाराशिवचे काही मुद्दे, लातूरचे काही मुद्दे, सगळ्या मराठवाड्याला स्पर्श करण्याचा या अधिवेशनाच्या निमित्तानं मी प्रयत्न केला. तुम्ही हे सगळं काम करत असताना मंत्रिमंडळातील एक मंत्री एकीकडे शेतकऱ्याची आत्महत्या सुरू होते, तो मंत्री रमी खेळण्यामध्ये गुंग होतो, काय सांगाल असं? खरं तर शेतकऱ्यांचे विषय आत्ताच्या घडीला दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे. काही ठिकाणी बोगस बियाणे शेतकऱ्यांना दिले गेले. मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस, जवळपास 97,000 हेक्टर जमिनीवर अवकाळी पावसाचं नुकसान झालं. असं असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात रम्मी खेळण्यात गुंतलेले आहेत, अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून.
आता रम्मी खेळायची असेल मंत्र्याला तर त्यांचं घरदार सगळं आहे, परंतु सभागृहात रम्मी खेळणं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं, किती असंवेदनशीलता ही आहे राज्य सरकारची हे स्पष्ट होत आहे. कारण हेच मंत्री जो विमा आहे, पीक विमा गोष्टी करतात, सगळे साधन सुचिता हरवलेले आहेत. तुमचेच लोक माता भगिनीवर अन्याय अत्याचार करतात, तुमचेच लोक गुंडागर्दी करतात, तुमचेच लोक भ्रष्टाचार करतात, तुम्हीच भ्रष्टाचारांना सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे. गोंधळ कोणाचा आहे, तुमचा आहे का आमचा आहे? हे सुनील तटकरे 2 दिवसापूर्वी आले होते. ते म्हणाले की राष्ट्रवादी जी बैठक झाली तर ते भाजपची चर्चा करून आम्ही हे सगळं निर्णय घेतो. हे पहा, सुनील तटकरे असो की एकनाथ शिंदे असो, हे पक्ष आम्ही यांना शहा सेना म्हणतो. दिल्लीनं जसं सांगेल तसं ते चालतात. यांच्याकडं पाणी जरी प्यायचं असेल गोडभर तर यांना दिल्लीला विचारावं लागतं. असे पक्ष यांना स्वाभिमान गहाण ठेवला यांनी. यांचा काय स्वाभिमान आहे? काय पक्ष आहे? सुनील तटकरे बरोबर बोलले ना की भाजपला विचारावं लागेल. भाजप म्हणजे कोण आहे? आता पक्षाध्यक्षाला कोणी विचारतं भाजपमध्ये? समजा इथं महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण झाले किंवा आधी बावनकुळे, कोणी विचारतं त्यांना? फुकट सगळे फडणवीसांकडे जातात. दिल्ली तिथे असं कोण जगत प्रकाश नड्डांना विचारतं? शहा आणि मोदींकडे जातात. निशिकांत दुबे म्हणाले बॉम्बे शहर हे गुजरातचा भाग होता. 1956 पर्यंत ते महाराष्ट्रात नव्हते. होतं ना, मग त्याला काय खोटं बोलले ते? त्याच्यामुळे वाद निर्माण झालाय. तुमच्याच गटाचे लोक टीका करतात. अरे बाबा, मुंबई होतच ना आधी, नंतर जे आपला लढा उभा झाला, 107 हुतात्मे गेले, त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्रामध्ये आली ना. त्याच्यामुळे तो जे काय मुंबई आधी आपला महाराष्ट्राचा भाग कुठं होता? मुंबई महाराष्ट्रात जोडली जावी म्हणून मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्राचा हा एक लढा लढला गेला आणि त्याच्यात 107 हुतात्मे शहीद झाले. त्याच्यानंतर महाराष्ट्र झालेला आहे. त्याच्यामुळे ते काय चूक बोललं? बरोबर बोललं. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव असं म्हणतात की ठाकरे गटाचे 8 ते 10 आमदार पुन्हा फुटणार आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत. बरोबर, घ्या म्हणा त्यांना. बरोबर की नाही? या 6 वर्षाच्या कार्यकाळात असं एक काम सांगा जे तुम्हाला खरोखर मनातून भावलं, एक काम जे खरोखर तुम्हाला समाधान देऊन गेलं की नाही यार आपल्या याच्यात काहीतरी चीज आहे. असं मी अजून विचार केलेला नाही, कारण अनेक काम होऊन गेले जे कळत न कळत सुद्धा होत असतात. परंतु त्याचा मी काही विचार केलेला नाही अजून, कारण असं आठवत बसायला वेळच कुठं भेटत नाही. परंतु निश्चित आता तुम्ही सांगितल्यानंतर मी ह्या सगळ्या याचं रिवाईजमध्ये जाऊन सगळा विचार करून नक्की सांगेल. कालावधी अजून जास्त पाहिजे होतं का? हां, विरोधी पक्षांचा कालावधी नाही काही नाही, बस झालं. बरं, ओके. काय ओके, बस झालं. मला तर त्याला असं वाटलं होतं 6 महिन्यात आहे, तो 3 वर्ष खूप झाला तो. बरोबर आहे का नाही? खूप झाला तो. हाँ? हिंदी चाहिए आपको? ए बड़े, ए बड़े, बने हात याने विचारला तो प्रतापराव जाधव, तो जरा लाव. राज्य के कृषि मंत्री सदन में रम्मी खेल रहे. रम्मी जिस राज्य में आज किसान बड़े पैमाने पे संकट में है, दोबारा जो बोगस बीज आए हैं उसके वजह से शेतकरी परेशान थे. उसी के बाद मानसून जितना चाहिए उतना नहीं बरसा है और ऐसी स्थिति रहते हुए राज्य के कृषि मंत्री असंवेदनशीलता दिखा रहे हैं, सदन में रम्मी खेल रहे हैं. मैं समझता हूँ ऐसे कृषि मंत्री को 1 मिनट भी कृषि मंत्रालय का पदभार रखना नहीं चाहिए. इनको इस पद से निकालना चाहिए.
ये देखो, मुख्यमंत्री देवेंद्र जी और आदित्य जी उनके काम से उस होटल में गए थे। मेरे पास जो मालूमात है उस हिसाब से, और आदित्य जी ने कहा है कि वो उनके दोस्तों के साथ डिनर में गए होंगे। अधिवेशन खत्म हुआ, 3 हफ्ते काम में तो एक आध दिन जाता है आदमी, उसको क्या बड़ी बात है। उन्होंने स्पष्ट किया है। अभी एक होटल में जाना है क्या पाप है क्या? होटल थोड़ी किसकी प्राइवेट प्रॉपर्टी है, सब जा सकते हैं। दोनों भी गए होंगे अलग अलग जगह डिनर को, उसको क्या बड़ा इश्यू है। अमेरिका कहता है कि जो पुलवामा में जो हमला हुआ था उसके बाद अमेरिका की मध्यस्थ से इंडिया और पाकिस्तान की जो लड़ाई चल रही थी वो रुक गई है, लेकिन उपराष्ट्रपति ने कहा है कि किसी में दम नहीं है कि इंडिया को रोक सके। किसी में दम नहीं है ये हम भी कहते हैं, लेकिन ट्रंप ने ये बोल दिया है, उसको क्यों बोलते नहीं मोदी जी कि ये नहीं, ये हमने रुकवाया, ये हमने किया था, ये क्यों बोलते नहीं? तो फिर एकदम बता देना, बोलना उनको, बोलना जरा लोगों को बोलने से मोदी जी को एक बार बता दो कि तुम बोलो कि ट्रंप ने नहीं रुकवाया, हमने खुद रुकवाया, बता दो। महाराष्ट्र की सदन में बीजेपी के ही एमएलए, उनकी सब जो कार्यक्रम चल रही है पूरी काला चट्टा बट्टा जो सब सामने निकाले, क्या लगता है आपको? देखो, हम सदन में पिछले 3 हफ्ते में थे। बीजेपी के विधायकों ने भी बड़े पैमाने पे सरकार के कामकाज पे सवाल उठाए हैं। सिर्फ शुरुआत करते थे वो मोदी का सरकार, फडणवीस का सरकार, आरती एक आरती दोनों को उतारते थे, और बाद में सरकार ऐसा काम कर रही है वैसा काम कर बताए। तो मैं तो समझता हूँ हम तो विरोध में है, लेकिन जो सत्ता में बैठे उस पार्टी के विधायक भी सरकार के खिलाफ है। वो एकनाथ शिंदे के आपको ऑफर दिला, पुराना विषय है, नहीं बस हो गया। पुणे का एक विषय है, मस्जिद की जगह पर जो 1200 करोड़ रुपए की वो नहीं मालूम नहीं ना मुझे, मालूम लेके क्या बोलता हूँ मैं, चुप कर, मालूमात लेता मैं फिर बोलता।